नमस्कार, मी अमित जाधव. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमित जाधव पॉडकास्ट अँड इंटरव्ह्यू. आज आपण एक नवीन आणि एक वेगळ्या विषयावर घेणार आहे, तो म्हणजे ORS आणि उष्माघात. उष्माघाताने काय लोकांना खूप गरमी आहे, त्यांनी काय त्रास होतोय. तसं ORS मुळे दरवर्षी भारतात सुमारे 7 ते 8 लाख लहान बालकांचा नकली ORS नी मृत्यू होतो डायरियामुळे. तर अशा संदर्भात आपण ORS खरं कुठलं आणि खोटं कुठलं ते कसं ओळखावं, तसेच उष्माघात जो होतो लोकांना त्यांनी आपण काय काळजी घेऊ शकतो, अशा अनेक विषयाची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे सेवा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर KD दाभोळकर साहेब आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडे जाऊया, डॉक्टर साहेबांकडे, आणि या चर्चेला आपण सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर कृष्णाजी दाभोळकर, सेवा संकल्प प्रतिष्ठानचा अध्यक्ष, सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या आरोग्य विभागाचा चेअरपर्सन. ओके. आणि सांताक्रूज विभागामध्ये गेले 46 वर्ष मी प्रॅक्टिस करतो. ओके. येस. तर हा विषय तुम्ही घेतलात, त्याबद्दल प्रथम तुमचं कौतुक करायला पाहिजे. कारण अनेकांना हा विषय माहीत नसतो आणि वैद्यकीय ज्ञानाच्या अज्ञानामुळे अनेक बालकांचे प्राण जाऊ शकतात. बरोबर. त्यामुळे हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि ह्या विषयाबद्दल जी माहिती आपल्याला मिळेल ती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी असं आम्ही आवाहन करतो. बरोबर. ज्या योगे अनेक मृत्यू आणि बालमृत्यू आपल्याला टाळता येतील. तर म्हणजे ह्याच अनुषंगाने आपण पहिलाच प्रश्न घेतोय की ORS म्हणजे नक्की काय असतं आणि ते शरीरात कसं काम करतं, म्हणजे डिहायड्रेशन कसं होतं, त्या संदर्भात तुम्ही एक्सप्लेन. बरोबर. ORS याचा फुल फॉर्म म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओके. ओरल रिहायड्रेशन म्हणजे काय आहे की ज्या वेळेला शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं, डिहायड्रेशन याचा अर्थ शरीरातलं पाणी कमी होतं. बरोबर. त्यावेळेला ओरली आपण जे सोल्युशन देतो, या सोल्युशन मध्ये कमी झालेलं पाणी आणि त्या पाण्याबरोबर येणारे क्षार, ओके, यांची आपण शरीराला पाठवणी करतो आणि त्या योगे डिहायड्रेशनचा सामना करतो. बरोबर. आता डिहायड्रेशन म्हणजे काय, तर डिहायड्रेशन म्हणजे काय, ज्या वेळेला आपल्याला जुलाब, उलट्या, झाड आपण म्हणतो ना, जास्तीत जास्त हे राहतं, डिसेंट्री, असं जेव्हा आजार होतात तेव्हा आपल्या शरीरातलं पाणी बाहेर जातं. बरोबर. हे पाणी बाहेर जात असताना आपल्या शरीरातले क्षार सुद्धा बाहेर जातात. बरोबर. आणि ते क्षार बाहेर गेल्यामुळे आपल्या शरीरातील अवयवांवरती विपरीत परिणाम होतात. आणि त्यातही जी लहान मुलं असतात किंवा जी वृद्ध माणसं असतात, बरोबर, त्यांना याचा इफेक्ट जास्त जाणवतो. शरीरातलं पाणी बाहेर गेल्यामुळे आपला रक्तदाब कमी होतो. पुढे गेल्यामुळे त्याच्यानंतर मूत्रपिंड, हृदय आणि मेंदू या सर्वांवरती त्याचा परिणाम होतो. आणि तो परिणाम आपल्याला झाला असताना जर वेळीच आपण रिहायड्रेशन केलं नाही तर एखाद्या प्रकारे प्राणहानी सुद्धा होऊ शकते. म्हणून या विषयाची आपल्याला माहिती पाहिजे. आणि पूर्वी कसं होतं की अशा लोकांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला लागायचं, पण हॉस्पिटल जाऊन लांब असेल तर काय करायचं, म्हणून तोंडाने देण्यायोग्य असं सोल्युशन याला म्हणतात ओरल. म्हणून हे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे ORS असं हे आलं. आणि याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मान्यता दिली. बरोबर. आणि म्हणून हे ORS बऱ्याच प्रमाणात गेल्या काही वर्षामध्ये या जगभरामध्ये ORS ने प्रमोट केलेलं आहे आणि त्यामुळे लाखो बालकांचे प्राण वाचलेले आहेत. बरोबर. सर, मग दुसराच ह्या अनुषंगाने प्रश्न आहे की घरी बनवलेलं ORS आणि बाजारात मिळणारे ORS यात काय फरक असतो, की लोकांनी कुठलं वापरावं असं डिहायड्रेशन झाल्यावर? बरोबर आहे, अतिशय चांगला प्रश्न आहे. आता एक लक्षात घ्या, विज्ञानामध्ये हे चांगलं का ते चांगलं हा विषय नसतो. बरोबर. पण विज्ञानावर मान्य असलेले ORS जर तुम्ही दिलं तर ते योग्य आहे. सायंटिफिकली प्रिपेअर पाहिजे. ते आपण पुढे त्याच्याबद्दल येऊया, त्याच्याबद्दल केसेस पण झालेले आहेत, त्यानंतर मी त्याच्यावर बोलतो. आता घरी बनवलेलं ORS साधं म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 6 लहान चमचे साखर हे घालून जर मिश्रण केलं तर ते हे घरी बनवलेलं ORS होतं. म्हणून या अनुषंगाने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जर लहान मुलांना स्पेशली डायरिया, डिसेंट्री झाली, व्हॉमिटिंग झालं तर ताबडतोब हे घरी तयार केलेलं ORS आपण दिलं पाहिजे. आणि जर आपल्याला बाजारातून आणलेलं ORS द्यायचं असेल
तर त्याला WHO ची मान्यता असलेलं ORS द्यायला पाहिजे. हो. अन्यथा जर का ते मान्यता नसलेले ORS आपण दिले तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. पण आता मग आता त्याच्यामध्ये WHO ने काय मान्य केलंय तर 1 लिटर पाण्यामध्ये सोडियम क्लोराईड 2.6 ग्रॅम्स, पोटॅशियम क्लोराईड 1.5 ग्रॅम्स बरोबर आणि ग्लुकोज 13.5 ग्रॅम्स असलं पाहिजे हे सोल्युशन. आणि आपण घरगुती केलेलं सोल्युशन हे सारखं आहे. बरोबर. लक्षात आलं का? WHO ने तो फॉर्म्युला दिला. WHO चा फॉर्म्युला असेल आणि घरी घरगुती आपण केलेलं असेल दोन्ही सारखं आहे. बरोबर. आणि म्हणून या सगळ्या शास्त्रीय संशोधनानुसार WHO ने हा फॉर्म्युला दिलेला आहे. बरोबर. मग सर आता बाजारात जे ORS मिळतं किंवा ते ORSL असतं ते लोकांनी कसं ओळखावं एकदम सोप्या पद्धतीने सांगा. साधी गोष्ट आहे की प्रत्येक औषधाच्या वेष्टनावरती त्याची संपूर्ण माहिती दिलेली असते. बरोबर. आता जर आपण त्याच्या खोलात जर गेलो आणि त्या बाजारात दिलेल्या आलेल्या सोल्युशन मध्ये जर का सोडियम क्लोराईड 2.6 पेक्षा जास्त असेल, पोटॅशियम क्लोराईड 1.5 पेक्षा जास्त असेल, ग्लुकोज 13.5 पेक्षा जास्त असेल तर ते ORS सोल्युशन नाही. बरोबर. आणि याला WHO ची मान्यता नाही. त्याचं कारण असं आहे की जे ORS सोल्युशन जे दिलेलं आहे WHO ने हे हायपोटॉनिक सोल्युशन आहे. आता लक्षात घ्या, त्याचं मी तुम्हाला डिटेल सांगतो. काही सोल्युशन आपल्या रक्तामध्ये जे पीएच लेवल असतो त्या पीएच लेवल पेक्षा कमी पीएच लेवल असलेले सोल्युशन असतात. कमी रादर पीएच लेवल नव्हे, ऑस्मोलॅरिटी कमी असलेले सोल्युशन असतात त्याला हायपोटॉनिक म्हणतात. रक्तातली आणि आपली त्या सोल्युशनची ऑस्मोलॅरिटी जर सेम असेल त्याला आयसोटॉनिक म्हणतात. आणि जर त्याच्यापेक्षा ती जास्त असेल तर त्याला हायपरटॉनिक सोल्युशन म्हणतात. बरोबर. आता लक्षात घ्या, आपलं जे ORSL किंवा कुठचंही फ्लुइड जातो शरीरामध्ये ते पहिलं आतड्यात जातं, आतड्यातून ते रक्तात जातं आणि रक्तातून ते सेल्स मध्ये जातं. बरोबर. आता कुठचीही गोष्ट जेव्हा एखाद्या ठिकाणी हायपरटॉनिक सोल्युशन असेल आणि दुसऱ्या ठिकाणी हायपोटॉनिक सोल्युशन असेल आणि मध्ये पडदा असेल तर हायपोटॉनिक सोल्युशन हायपरटॉनिक सोल्युशन मध्ये खेचलं जातं, हे लक्षात घ्या. बरोबर. म्हणून ORSL नव्हे, ORS लिक्विड जे आपण WHO ची मान्यता आहे ते हायपोटॉनिक त्यासाठी केलंय म्हणजे ते जेव्हा डिहायड्रेशन होतं त्याविषयी दिलं जातं तेव्हा ते आतड्यातून रक्तामध्ये घेतलं जातं, रक्तातून सेल्स मध्ये गेलं जातं. बरोबर. ह्याच्या उलट जे ORS सोल्युशन ज्याच्यामध्ये मीठ जास्त असेल, साखर जास्त असेल आणि जर ते त्याच्यामुळे हायपरटॉनिक झालं, हायपरटॉनिक ऑस्मोलॅरिटी झालं तर उलटा प्रभाव चालू होईल. म्हणजे सेल्स मधून आणखी ते रक्तामध्ये रक्तावून आणखी ते जीवित हानी होऊ शकते. सांगून ऐकून घ्या ना. तर हे उलटा प्रभाव झाला तर जे काय पाणी शिल्लक असेल शरीरामध्ये ते सुद्धा इंटेस्टाईन बाहेर जाईल आणि त्याचा विपरीत परिणाम होऊन डायरिया वाढेल आणि डायरिया वाढला तर ते चांगलं ठरण्याऐवजी वाईट ठरेल. याच्यातून अनेक लोकांचे जीव जातील, गेलेले आहेत. म्हणजे गेलेले आहेत. 5 ते 8 लाख लहान बालकांचा मृत्यू होतो दुर्दैव ह्या कारणाने. एक आहे जर डिहायड्रेशन होतं किंवा चुकीच्या ट्रीटमेंटमुळे. म्हणून लोकांनी याचं फार अतिशय गंभीरपणे याचा विचार व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी बाजारात जे आता तुमच्या गव्हर्नमेंटने त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे. बरोबर. तुम्हाला कोणतेही सोल्युशन ORS असं लेबल लावता येणार नाही. त्यामुळे ORS लेबल लागलेलं आणि WHO ची मान्यता असलेलं कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन आपण बाजारातून घ्या, अन्यथा घरी गेलेलं सोल्युशन द्या. ते जास्तीत जास्त सुरुवातीला सांगितलं ते. बरोबर सर. मग ह्याच अनुषंगाने सर एक केस झाली होती मागे, तुम्हाला माहिती असेल, डॉक्टर शिवरंजनी संतोष म्हणजे हैदराबाद मध्ये पीडियाट्रिशियन आहे, त्यांनी 8 वर्ष ORS संदर्भात लढा दिला. त्या संदर्भात काय केस होती ती? डॉक्टर शिवरंजनी या पीडियाट्रिशियन होत्या. पीडियाट्रिशियन असल्यामुळे त्यांच्या समोर नेहमीच या डायरियाच्या केसेस मोठ्या प्रमाणावर यायच्या. बरोबर. आता पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जर लहान मुलांचं तुम्ही बघितलं तर एक फिवरच्या केसेस असतात किंवा डायरिया डिसेंट्रीच्या केसेस. बरोबर. आणि लहान मुलांवरती याचा इफेक्ट फार लवकर होतो. बरोबर. डिहायड्रेशनचा इफेक्ट. तर त्यांनी असं बघितलं की हॉस्पिटलमध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे की बाबा यांना ORS द्या, ORS द्या.
आणि तरी सुद्धा ओव्हरएस दिलं की ऍडमिशनची गरज नसते, घरी जाऊन लोक देतात. आणि हे ओव्हरएस देऊन सुद्धा वेळीच चालू करून सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू व्हायला लागला. अरे बापरे. नंतर त्यांनी ह्याच्यात बघितलं की त्यांच्या जसं लक्षात आलं की ओआरएसच्या नावाखाली काही कंपन्या हायपरटॉनिक सोल्युशन विकतायत. अरे वा. आणि त्याचा विपरीत परिणाम होतो. विपरीत. अरे. मग त्यांनी आधी गव्हर्नमेंटला घेऊन बघितलं की बाबा हे असं असं आहे, त्याच्यावरती काहीतरी रिस्ट्रिक्शन आणा, कारण हे लोकांचं भलं करण्यापेक्षा लोकांचं नुकसान जास्त होत आहे. तरी सुद्धा आपल्या गव्हर्नमेंट मशिनरीने आपल्या नेहमीच्या पद्धतीने स्लो कारभार करणं, आम्ही बघतो आम्ही करतो वगैरे वगैरे करत काही केलं नाही. आणि आपल्याला माहिती आहे की फार्मा कंपनीचा मोठा दबाव असतो, मोठा नेक्सेस आणि त्यांचा नेक्स असतो, त्यांचा पैसा इन्व्हॉल्व्ह असतो. पण तरी सुद्धा डॉक्टर मॅडमनी आपला प्रयत्न सोडला नाही. त्यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केली आणि सप्रमाण त्यांनी सिद्ध करून दाखवलं की या हायपरटॉनिक सोल्युशन्स मुळे मृत्यूचं प्रमाण, बाल मृत्यूचं प्रमाण वाढतंय. आणि 8 वर्ष ह्या लढा दिल्यानंतर त्यांच्या लढ्याला यश आलं. आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने त्याची दखल घेऊन या ड्रग कंपनीवर त्यांचं नियंत्रण असतं, त्याच्यावरती नियंत्रण आणलं गेलं. आणि ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्यांना त्यांचा प्रचार करायला पण बॅन केलं. आणि दर WHO फॉर्म्युल्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर का त्याचं हे केलात तर मार्केटिंग करायला बंदी घातली. त्याच्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये ही PIL जी आहे ती 2024ला त्याचा निकाल लागला. पण त्याच्या आधी केस लढल्या त्या मॅडम. त्यामुळे त्यांचा व्हिडिओ बघितला असेल साहेब तुम्ही, त्या अक्षरशः रडत होत्या. खरं. वाईट वाटलं. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण नेटाने प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणं हे आजच्या युगात सोपं नाहीये. कारण त्या कंपन्यांकडे प्रचंड पैसा आहे. बरोबर. आणि त्यांनी प्रचंड उत्पादनं तयार करून ठेवलेली आहेत, ती सगळी वाया जाणार म्हणून ते लोकांना विकतात, लोकांच्या जीवाशी खेळतात. आणि हे फक्त कसं आहे की आपल्याला वैज्ञानिक गोष्टींची आपण दखल न घेतल्यामुळे या गोष्टी झाल्या. बरोबर. तर त्यामुळे या ज्या शिवरंजनी मॅडम आहेत त्यांचं कौतुक करावं. कौतुक करत. तर ह्याच अनुषंगाने आपण दुसरा मुद्दा विषय घेतोय की सध्या उष्माघात वाढतोय, ही स्ट्रोक होतोय. म्हणजे लोकांनी 5 मिनिटं जरी उन्हात चाललं तरी त्यांना चक्कर येते, उलटी येते. तर खूप ग्लोबल वॉर्मिंगचा पण हा परिणाम आहे. तर ह्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य बेसिक काय काळजी किंवा काय आहार घ्यावा? बघा, दिवसेंदिवस आहे ना, तुम्ही आता फार चांगला विषय घेतला. ग्लोबल वॉर्मिंग हा आणखी वेगळा विषय, आजचा आपला तो विषय नाही, कारण त्यालाच आपल्याला 2-3 तास त्याच्यावर चर्चा करायची. पण याची निसर्गाच्या विरुद्ध आपण गेल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळे टेम्परेचर प्रचंड प्रमाणात वाढतंय आणि त्याच्यामुळे उष्माघात म्हणजे उष्माचा आघात, त्याचा अर्थ तापमान जास्त झाल्यामुळे त्याचा होणारा शरीरावरती दुष्परिणाम, याचं प्रमाण आपल्याला दिसतंय. बरोबर. तर हल्ली आता मे महिना चालू झालेला आहे, आपणच बघतोय की प्रचंड उन्हाचं आहे. तरी सुद्धा मुंबईमध्ये थोडीफार परिस्थिती चांगली आहे, पण तुम्ही नागपूर सारख्या ठिकाणी गेला तर तिथे उष्माघाताचं प्रमाण जास्त आहे, 40 पेक्षा जास्त टेम्परेचर आहे. तर म्हणून लोकांनी त्या ठिकाणी आम्ही सांगतो असं की शक्यतोवर जेवढं शक्य होईल तेवढं, सगळ्यांना सगळ्या गोष्टी शक्य नसतं. 10 ते 4 या वेळामध्ये बाहेर पडून नये. सरकारने तसं ऍडवायझरीच काढली जी ऍडवायझरी. समजा आपण बाहेर पडणारच असाल तर डोक्यावरती आपण आच्छादन केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपल्या प्राचीन भारतामध्ये कायम लोकांच्या डोक्यावर एक फेटा असायचा, तर टोपी असायची, आणि नागपूर सारख्या ठिकाणी टोपी ज्या कांदा असायच्या. तर या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की व्हाईट सफेद रंग जो आहे हा हीट रिपेलंट आहे, रिफ्लेक्ट करतो. बरोबर. त्याच्यामुळे शोषून कमी घेतलं होतं. तर तुम्ही व्हाईट टोपी, व्हाईट आच्छादन डोक्यावरती आणि अंगात व्हाईट कपडे घातले असाल तर उन्हाचा त्रास आपल्याला कमी होतो. बरोबर. म्हणून हे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा तुमचं टेम्परेचर वाढायला लागतं तेव्हा भरपूर पाणी, ताक, लिंबू सरबत इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करणं हा फार गरजेचा आहे. बरोबर. आता उष्माघाताची लक्षणं काय त्यांची? ही स्ट्रोक वाढलेल्या तापमानामुळे होतोय. आणि ते तापमान समजा 40 डिग्री म्हणजे 104 डिग्री फॅरेनहाइट जर झालं तर त्याचा संपूर्ण शरीरावरती, विशेष करून मेंदू, हृदय आणि मूत्रपिंड याच्यावर विपरीत परिणाम. मेंदूवर झाल्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला चक्कर येते, तुमचं मानसिक गोंधळ होतो,
बरोबर. तुमचा तोल जायला लागतो, त्वचा कोरडी पडते, जीभ सुकते, अशक्तपणा जाणवतो. असं जर झालं तर ताबडतोब आपण अशा याला, त्याच्यानंतर चक्कर येते, लघवी होते, लघवी कमी प्रमाणात होते. आणि या तापमानामुळे डिहायड्रेशन झाल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कमी होतं. बरोबर. आणि पुढे जाऊन असं झालं तर बेशुद्धपणा पण होऊ शकतो, मूत्रपिंड बंद होऊ शकतं आणि गंभीर उष्माघात झालेला माणूस दगावू शकतो. बरेच अशी प्रकरणं झालेली आहेत की उष्माघाताने मृत्यू झालेले आहेत. मृत्यू झालेला, बरोबर. मग जर एखाद्याला उष्माघात झालाय तर त्याची फर्स्ट एड काय देऊ शकतो आपण त्याला? बरं, हा अतिशय महत्वाचा प्रश्न हा, आहे. बरोबर आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांनी हे लक्षात घेतलं फर्स्ट पाहिजे एड, बरोबर. की ज्याला उष्माघाताची आता सांगितलेली लक्षणं दिसतील त्याला ताबडतोब जवळच्या सावलीत नेणं आवश्यक आहे. बरोबर. दुसरं, त्याचं अंग थंड पाण्याने पुसून घेणं आवश्यक आहे, ज्या योगे आपण त्याचं शरीराचं टेम्परेचर कमी करू शकतो. जर बर्फ जवळपास अवेलेबल असेल, ओके, उपलब्धता बर्फाची जर असेल, आता बर्फ सगळीकडे अवेलेबल आहे, तर त्या बर्फाने त्याच्या अंगालाही संपूर्ण मालिश करा, शेक देता येईल. आणि डोक्यावरती बर्फ ठेवून मेंदू त्याचा मुख्य म्हणजे थंड ठेवतो एवढं. आणि त्याच्या बरोबर त्याला मोठ्या प्रमाणावरती पाणी आणि इतर फ्लुइड आता जे आपण सांगितले, ताक देऊ शकता तुम्ही, पाणी देऊ शकता तुम्ही, कलिंगडासारखी फळं देऊ शकता. बरोबर. आणि भरपूर पाणी देऊन सुद्धा जर का आपल्याला झालं नाही आणि आपल्याला वाटलं की हा रुग्ण गंभीर होतोय, तर मग त्याला हॉस्पिटलमध्ये तात्काळ ऍडमिट करून त्याला सलाईन वगैरे चढवणं हे गरजेचं आहे. त्याची सगळ्यांनी दखल घ्यावी, त्याची आपण माहिती घ्यावी आणि ही लोकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून उष्माघातासारख्या कारणामुळे जीवितहानी होणार नाही. बरोबर. सर नमस्कार डॉक्टर साहेब. डॉक्टर दाभोळकर साहेबांनी आपल्याला उष्माघाताविषयी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच ORS विषयी पण त्यांनी बेसिक आणि एकदम सोप्या पद्धतीने माहिती समजून सांगितलेली आहे. तर हा इंटरव्ह्यू, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि असेच तुम्हाला दुसरे कोणते जर विषय आमच्याकडून पाहिजे असतील तर कृपया आम्हाला कळवा. त्या विषयावरती आम्ही व्हिडिओ करून आपल्यापर्यंत पोहोचवू. येस, आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. हा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.